Happy birthday to you. Happy birthday to you. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष आमच्या सोनियाजींची यांच्या वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर माजी नगरसेवक वासुदेव भाऊ ढोके इथे आलेले आहे. आमचे नागपूर शहर महासचिव उपाध्यक्ष रमेश मामा राऊत हे इथे आलेले आहे आणि सर्व महिला टीम यांच्याकडून आज भरभराटीने आणि उत्साहाने जे आमच्या अगदी एका तासात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व महिला टीमचे सर्वप्रथम मी अभिनंदन करते. आणि आज आम्ही सोनाजींचा वाढदिवस इथे छोटासा गार्डन नाईकनगर परिसर इथे आम्ही ह्या गार्डन मध्ये त्यांचा वाढदिवसांचा केक साजरा करण्यात येत आहे आमचं. आणि काही वेळातच आमच्या सर्व महिला टीम इथे उपस्थित होणार आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार. बार दिन ये आई, बार बार दिन ये आई, बार बार दिन ये आई, तुम जियो हजारों साल, ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू सोनिया जी, हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नाईकनगर मध्ये गार्डन मध्ये आज केक कापण्यात आलेला आहे. काय कारण होतं याच्या मागचं काय सांगाल? आज आमच्या महान त्यागी ज्यांनी देशाला आपलं सर्वस्व निछावर केलेलं आहे आणि आपल्या समाजाकरता त्यांनी खूप मोठी त्यागाची भूमिका निभावली आहे, अशा अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्तानं आमच्या इथे कविताताई हिंगणकर, आम्ही त्यांना या नागपूरची या नगराची सोनिया गांधी म्हणतो आम्ही, त्या सोनिया गांधींनी आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी फार उल्हासाने इथल्या जवळपासच्या सर्व महिलांना गोळा करून त्यांच्या एका आवाजावर सर्व जमा होतात अशा त्या सर्व आल्या आणि सोनियाजींचा आज वाढदिवस आम्ही सर्वांनी मिळून साजरा केला. आणि अशा त्या महाभूतीला आम्ही सर्व नमन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्यासह कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देऊन आम्ही इथेच थांबतो. माझं नाव वासुदेव नथुजी ढोके. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जातीचा पूर्व नगराध्यक्ष आणि तसेच माजी नगरसेवक वासुदेव नथुजी ढोके. सर्वात प्रथम मी नाईकनगर प्रभाग 33च्या तर्फे सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे महान त्यागी म्हणण्याचा उद्देश हेच आहे का त्यांनी आपलं आयुष्य पुरं काँग्रेससाठी दिलेलं आहे आणि त्यांच्या घरी अशा घटना घडल्या त्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरिता माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले आयुष्य दिलं आणि त्याच्याच उपलक्षावर आमच्या कविताताई हिंगणकर प्रभाग 33च्या संपूर्ण महिलांना सोबत घेऊन त्या अनेक कार्यक्रम करतात. पण आज त्यांच्या सोनिया गांधीचा वाढदिवस सुद्धा आज ते साजरा करत आहे. मी आपल्याकडून सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कविताताई हिंगणकरला धन्यवाद देतो. नमस्कार सर. आज आमच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षांच्या माजी अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना आम्हा सर्व महिला टीम कडून प्रभाग 33च्या सर्व महिला टीम कडून
खूप खूप अभिनंदन आणि वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी माझ्या महिला टीमला अभिनंदन देणार की मी एकदम एका तासामध्ये महिलांना फोनवर बोलून एकमेकांना मेसेज टाकून त्या इथे जमल्यात. घरचे काही कामं राहिले, कुणाचे जेवण राहिले, तरी पण त्यांनी एका शब्दाला मान दिला. तर सर्वप्रथम मी माझ्या प्रभाग 33च्या महिला टीमला खूप खूप त्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या सर्व हिंगणकर परिवार आणि महिला टीम कडून सोनियाजींना खूप बोलते, 12 जियो ना सालों साल, ये है हमारा सब प्रभाग की सब देशवासी की उम्मीद है, आप जियो सालों. सोनियाजींच्या विषयावर बोलायचं म्हणजे की जे गांधी परिवार आहे यांनी तर देशासाठी म्हणजे बलिदान दिले. राजीव गांधींनी, इंदिराजींनी, संजीवजींनी आणि खूप काही असं त्यांच्याच म्हणजे त्या परिवारांसाठी कुठले शब्द नाही राहिले की ज्या गोरगरिबांसाठी ते एकता होते, समानताने त्यांनी सगळ्यांना ठेवलेले आहे. आपण आजचा देश पाहतो आहे, आज गोरगरीब, शिक्षणवाले, बेरोजगार. पण खरं सांगायचं म्हणजे की मी काँग्रेस पक्षाची नागपूर शहरावर महासचिव आहे. माझी अध्यक्ष अनुसूचित जाती विभागावर संयोजिका होते. पण आमच्या पक्षांमध्ये कुठलीही जातीभेद हा नव्हता. कुठल्याही आमच्या योजना होत्या. आता त्या योजना बदलून अनेक त्यांनी आपल्या नावावर आजच्या पार्टीने केलेले, आजच्या सरकारने केलेले. ही गुटबाजी सरकार नव्हे. आम्हाला गोरगरिबांचा साथ पाहिजे. आम्हाला गोरगरिबांना कुठेतरी रोजगार पाहिजे. सोनियाजींच्या वाढदिवसावर आमच्या सर्व महिला टीम कडून एकच अपेक्षा राहते की एवढे शिक्षित मुलं आहेत, ते खूप बेरोजगार आहे आणि अक्षरशः ज्यांची कोणी सरकार असेल त्यांनी वस्ती स्तरावर जाऊन बघावे की लोकांचे हाल काय आहे. आपले कोटे फुल करणं नाही होत. आता नवीन नवीन पंच उरतील, कारण आता इलेक्शन आहे. नवीन नवीन पंच उरतील, ते नवीन चेहरा पाहण्याच्या लावा. टॅच्यू वगैरे सडकवर बनवायच्या लावा, चौकात टॅच्यू बनवा, त्याच्यात धूळ माती वगैरे अनेक खर्च इतर केल्यापेक्षा गरिबांच्या लोकांना द्या. गरिबांच्या मुलांना अशिक्षित आहेत त्यांना शिक्षित करा आणि ज्या अर्ध्या पोटी भुके आहेत बेरोजगारावर त्यांना कुठेतरी पोटाची रोजी द्यावं. असं तरी माझ्या आजच्या दिवशी खूप म्हणजे आमच्या पहिले राष्ट्रपती आमच्या इंदिराजी ह्या पहिले देशच्या राष्ट्रपती होऊन गेल्या. ह्या परिवारांसाठी आमच्या जवळ शब्द नाही आणि राष्ट्रपती नाही, पंतप्रधान होऊन गेल्यात आणि यांच्यासाठी शब्द नाहीये. म्हणून मी माझ्या सर्व महिला टीम कडून सोनियाजींना बार वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा आहे. हेच आमची खूप इच्छा आहे आणि सर्व इथे वेळातून वेळ आणि 10 मिनिटात आहेत त्यांचं खूप अभिनंदन करते. कुठलाही खाण्याचा कार्यक्रम, फुलाचा कार्यक्रम नसून फक्त शब्दावर येतात. यांच्यासाठी मी माझ्या आई आणि बहिणींना खूप शुभेच्छा देते आणि इथेच माझ्या शब्द